6 फेब्रुवारी 2024 रोजी भारतीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी फुटी संदर्भात पक्ष व चिन्हाबाबत निर्णय दिला। पक्ष व चिन्ह अजित पवार यांना देण्याचा निर्णय आयोगाने दिला। या निर्णयामुळे जनतेत तीव्र भावना उमटत असल्याचे दिसत आहे। 1999 साली ज्या शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची स्थापना केली त्यांच्याकडून पक्ष हिसकावून घेतला जात आहे। या घटनेचा निषेध तथा निवडणूक आयोगाने दिलेल्या असंवैधानिक निर्णयामुळे आयोगाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते प्रसेनजित पाटील यांच्या नेतृत्वात जळगाव जामोद भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली। निवडणूक आयोग तथा सर्व संस्था केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर काम करीत आहेत। या संस्थांचा उपयोग विरोधी पक्षातील नेते फोडून त्यांच्यावर दबाव निर्माण करणे याकरिता केला जात आहे। आयोगाची स्वायत्तता संपुष्टात आणली गेली आहे। त्यानिमित्ताने 7 फेब्रुवारी राष्ट्रवादी शरद पवार समर्थक यांच्या गटाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। यावेळी अल्पसंख्याक विभाग जिल्हाध्यक्ष MD साबीर, युवक जिल्हाध्यक्ष पराग अवचार, तालुकाध्यक्ष प्रमोद सपकाळ, कार्याध्यक्ष महादेव भालतडक, शहराध्यक्ष इरफान खान, सोशल मीडिया प्रदेश सचिव आशिष वायझोडे, जिल्हा सरचिटणीस मोहसिन खान, एहजाज देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता अर्शद इक्बाल, जळगाव। काल अपेक्षेप्रमाणे जे शिवसेनेच्या बाबतीमध्ये घडलं, उद्धव साहेबांच्या बाबतीमध्ये घडलं, सेम प्रकार आपल्या बाबतीत घडणार। हे काळ्या दगडाची पांढरी रेष होती। हे काही शेंबड्या पोराला जर विचारलं तर तो हे सांगणार होता की असंच होणार आहे। पण ते कधी होणार, काय होणार ते काल झालं। एवढाच फक्त विषय आहे। आणि एवढा हारून जाणारे आणि मोदीला शहाला वाटतं की झुकतील, झुकणाऱ्यापैकी पवारसाहेब नाही आहेत। 83 वर्षीचा पवारसाहेब झुकत नाहीत तर आम्ही देखील त्या बाबतीमध्ये साहेबांच्या सोबत राहणारी मंडळी आहो। 1% देखील आपल्या यातल्या कोणत्याही कार्यकर्त्याचा मनोधैर्यावर परिणाम झालेला नाही आहे। उलट जास्त केशाला पेटून कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत। भविष्यामध्ये येणाऱ्या सर्व समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये माननीय पवारसाहेबांसोबत सर्व जाती धर्माचे लोक जुळलेले आहेत। ते कायम राहतील आणि या मोदी सरकारला, या फडणवीस सरकारला त्याचा येणाऱ्या काळामध्ये त्यांचा निकाल द्यावा लागेल। त्यांचा आपल्याला हिशोब चुकता करावा लागेल। यासाठी आम्ही सर्व सज्ज झालेले आहोत। पवार साहेब तुम आगे बढ़ो, पवार साहेब तुम आगे बढ़ो। निवडणूक आयोगाचं करायचं काय, निवडणूक आयोगाचं करायचं काय, मुर्दाबाद 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 मुर्दाबाद, हाय हाय निवडणूक आयोग, निवडणूक आयोग, निवडणूक आयोग, निवडणूक आयोग।